त्याला तर काहीच सुद्धा ना ते नुसतंच म्हणते हा ते प्रश्न विचारला का हो का तसं म्हणलंय का एवढंच म्हणते त्याला काही सुद्धा ना त्या डोक्यात मुंगे आल्या त्या अजित पवाराचे ते इतकं यार लय जाबर आहे ती हे घरात नेण्याचे विश्वासाचं सुद्धा नाही तांब्या भरून पाणी पाहत सुद्धा सोपं नाही हो त्यांनी त्या एकनाथ शिंदे साहेबाचा सगळा व्यवहार करून तुला आता फडणवीस साहेबाची मागा लागला कळून देत नाही इतका चतुर येतो भयानक तुम्हाला माहितीये का म्हणूक नको रे नको मीडिया हे आतून हे लय चाबरे आहेत विरोधी पण आणि सत्ताधारी पण हे चाबरे कोणालाच काही कळून देत नाही हे नुसते दाटून विरोधक दाखी देत आणि रातची पोहे खाते एकामेकात बसून पांढरे ते गुलाबजांबू खाते रातची तिथं बसून आणि हळूच काढी लावून देतात बोल 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 तुला काय करायचं बोल बोल आम्ही आहेत आणि दोघं संगच म्हणतात विरोधक बी आणि सत्ताधारी बोल बोल हे लावून देतात ती शिवसेना मोडली राष्ट्रवादी मोडली सगळं काँग्रेस मोडलं आता ते अजितदादाचं टंबरळ वाजलं हे घरात नेण्याच्या विश्वासाचं सुद्धा नाही तांब्या भरून पाणी पाहत सुद्धा काहीच सुद्धा ना ते नुसतंच म्हणते हा ते प्रश्न विचारला का हो का तसं म्हणलंय का एवढंच म्हणते त्याला काही सुद्धा ना त्या डोक्यात मुंगे आल्या त्या अजित पवाराच्या हे इतकं यार लय जाबर आहे ती ते आली बाबा हे सोपा नाही हो त्यांनी त्या एकनाथ शिंदे साहेबाचा सगळा व्यवहार करून ठेवला आता फडणवीस साहेबाच्या मागा लागला कळून देत नाही इतका चतुर आहे तो भयानक तुम्हाला माहितीये का म्हणूक नको रे नको का आता कुणी केलेत गट मला नाही माहित गट कुणी केलेत मला नाही माहित पण हिंदूत पहिल्यांदी हुशार जर म्हणलं कोणतं ब्राह्मण समाज असायचा त्याला आमच्यात ग्रामीण भाषेत देवबाप्पा म्हणतात ग्रामीण भाषेत आम्ही देवबाप्पा दिसले की एकामेकाला पोरं माणसं म्हणतात पाय पुढे द्यावा म्हणजे ते असे ग्रामीण भागात भाषा आहे आणि कुणीतरी नंतर बहुजन काढला म्हणजे हिंदू एक आणि बहुजन एक गट त्याच्यात हुशार कोण ब्राह्मण आणि बहुजनात ह्यो हुशारी ही भांडण करीत नाही कोणाच्या लाकड्यात नाही पण चांगल्या कामात कवा तैट सगळं अप टू डेट तिथल्या तिथं करा तुम्ही भांडणं हे ऐकतं पाहिजे सगळं हे असे बहुजनातल्या सगळ्यात हुशार हे आणि हिंदू सगळ्यात हुशार ती पुढं येणार नाहीत मागं नाहीत बाकीचं आता नुसते गोटी एकामेकाला कुठं कौरवी म्हणजे मी एक सत्य हे सांगितले परत मध्ये जातीवाद का कारण काही टांबराळले की सुरू करतात हे सत्य तेव्हा आता या फडणवीस साहेबाच्या मागा लागला बोलून दाखवत नाही दाटून पुंग्या सोडी तो काही बी हळूच मला उभा राहा म्हणले होते नाकावर चष्मा घेतलेला ती अमित शहा ते खायला म्हणून त्याला म्हणून याला टांबराळ्याला तो बरा म्हणजे पुन्हावर फडणवीस साहेब दाबा आणणार लगेच दुसरं मी राजीनामा देईन माया मागं ओबीसी मग असं होईल तुमचं त्याला ब्लॅकमेल करतो आता फडणवीस साहेबांना नंबर लावला ते आणि त्यांच्याही लक्षात आलं की मराठ्याला ओबीसीला जवळच येऊन द्यायला याला एक घाण खोडे ही अक्कलखोरी वागलेलं आहे मला वाटतं हे लय माणसात वागलेलं नाही का कोण पाहिले नाही कोणत्या तमाशात का काय आता जणू काहीतरी नाटकात तमाशा केलेले होते लय मोठे पोताडे अंगाला बांधलेले लय नाटके आहे तेवढ्या कामाला लय पक्का सोंग घ्यायला असा सोंगाडे आली बाबा ह्यो डेंजर आहे मग त्यात आता त्या फडणवीस साहेबात नंबर लावला येईल बोलून दाखवित नाही पण फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं मराठा तुटला दलित मुस्लिम तुटला मायक्रो ओबीसी आपल्यापासून तुटला 50-55% मराठा समाज एवढा मोठा वर्ग तोडून करायचं का याला ना एकल खोरं यालाच राहायचं होईल जवळ कोणाला घेऊन आता ह्योच पाहिजे हे दुसऱ्याला नेता होऊन देत नाही ओबीसीचा त्या धनगराचा एखादा नेता झाला चावतो का तुला बंजारा समाजात झालेला एखादा चावतो का तुला जमत नाही याला जमत नाही दिसून देत नाही लय आतल्या गाठीच आहे लय वाजविलं यांनी काय बी जे तोंडात येईन तेच आम्ही भांडू सरकारला हे भांड द्या आम्हाला आणि सरकारमध्ये राहून बोलतो आम्हाला फडणवीस साहेबाचा हात असल्याशिवाय बोलतो का फडणवीस साहेब इतके येड्यात काढतात का मराठ्यांना फडणवीस साहेबाचा हात असल्याशिवाय हे बोलतो का एकतर फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादाने याला बाहेर आणलं घेणं देणं कशाला बाहेर आणलं याला अहो इथं आम्हाला साधा अर्ज द्यायचा असला दिवसभर पोलीस स्टेशनला बसावं लागतंय यांनी बाहेर काढायचं आणि मराठीवर सोडून द्यायचं बरं सरकारमध्ये घेऊन बसायचं त्याला सगळा जातीवाद पसरून ठेवला त्यांनी